कावेरीचं मन आज खूप उदास होतं, त्यामुळे ती आज असंच रस्त्याच्या कडेने चालत होते। संध्याकाळच्या वेळी ती शांतपणाने विचार करत चालत होते, तेव्हा अचानकच तिला एक आवाज आला, एक्सक्यूज मी। कावेरीने वळून पाहिलं तर तिच्याच वयाचा एक मुलगा तिला आवाज देत होता। कावेरीने त्या मुलाला निहाळून पाहिलं तर त्या मुलाच्या पाठीवर एक मोठी बॅग होती। चेहऱ्याने तो मुलगा खूपच गरीब दिसत होता। जेव्हा कोणी उदास असेल आणि आपल्याला भेटणारा व्यक्ती पण उदास असेल तर त्या व्यक्तीबरोबर आपल्याला बोलायला खूप आवडते। कावेरी त्याला म्हणाली, हां काय काम आहे? मुलाने बॅग खाली ठेवली आणि तो कावेरीला म्हणाला की मी घरी चाललो आहे, पण खिशामध्ये पैसे नाहीत, तुम्ही मला 200 रुपये उधार देता का? कावेरीने तोंडावर थोडंसं हसू घेत म्हणाली, तू तर मला भिकारी दिसत नाही, तू तर अजून चांगला आहेस, तरी पण एका अनोळख्या मुलीकडून पैसे का मागत आहेस? तो मुलगा कावेरीला म्हणाला की तुमचा ॲड्रेस मला द्या, मी तुमचे पैसे मी दिल्लीला आल्यावर नक्कीच देईल। कावेरी तिथेच असलेल्या एका बेंचवर बसली आणि ती त्याला म्हणाली की इथे बस, तू थकलेला दिसत आहेस, तू पहिलं तुझ्याबाबत मला काहीतरी सांग, त्यानंतर मी तुझी नक्कीच मदत करेल। कावेरी आज खूप उदास होती, कारण तिचा साखरपुडा मोडला होता। अशा व्यक्तीने तिला धोका दिला होता ज्याच्यावरती तिने मनापासून प्रेम केलं होतं। तो आणि ती एकाच ऑफिसमध्ये प्रायव्हेट जॉब करत होते। एका वर्षापासून ते दोघे एकमेकांना ओळखत होते। 4 महिन्यापूर्वीच दोघांच्या पण घरच्यांची सहमती घेऊन त्या दोघांचा साखरपुडा झाला होता। पण काही दिवसापूर्वी त्या मुलाला सरकारी नोकरी लागली होती। तो सरकारी क्लर्क बनला होता। जेव्हा त्याला सरकारी नोकरी लागली तेव्हा त्याने त्याचं खरं रूप तिला दाखवलं। कावेरी विधवा आईची एकुलती एक मुलगी होती। अचानक तिने रंगवलेली स्वप्ने अचानक तुटली, म्हणून ती पण आज तुटली होती। तिच्या मनामध्ये एवढं दुःख निर्माण झालं होतं की ते दुःख तिच्या हृदयात बसत नव्हतं। त्यानंतर तो मुलगा बेंचवर बसला आणि कावेरीला म्हणाला की गावाकडे राहणारा मी एक मुलगा आहे आणि स्टुडंट पण आहे, आणि इथे राहून मी MPSCच्या परीक्षेची तयारी करत होतो। मी प्री परीक्षा पास केली आहे, आता मुख्य परीक्षेची मी तयारी करत आहे, पण अचानक घरी प्रॉब्लेम आला आहे। त्याचं लग्न झालं आहे, तोच माझ्या परीक्षेसाठी माझा भाऊ पैसे पाठवत होता, पण आता तो मला पैसे देत नाही। घरी म्हातारे आईवडील आहेत, त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत, ते मला पैसे पाठवतील। कावेरी उदास होऊन म्हणाली की जेव्हा आपलीच माणसे साथ सोडतात तेव्हा खूप दुःख होतं। हो ना, मी पण बरोबर बोलत आहे ना? हो, तुम्ही बरोबर बोलत आहात। वाईट तर खूप वाटतं, पण काय करणार, प्रत्येकाचा आपापला आयुष्य आहे। कावेरी काहीतरी विचार करत त्याला म्हणाली की तुला इथं महिन्याला किती खर्च होतो? पण तो मुलगा कावेरीला म्हणाला की माझी ट्रेन निघून जाईल, त्यानंतर रात्री 12 वाजता दुसरी ट्रेन आहे, तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर द्या, नाही तर राहू द्या। कावेरी वेड्यासारखी हसत म्हणाली की किती दुर्भाग्याची गोष्ट आहे, एक अधिकारी बनणाऱ्या मुलाला कोणापुढे तरी हात पसरावे लागत आहेत। तो मुलगा स्वाभिमानी होता। कावेरीच्या बोलण्यामुळे तो उठला आणि म्हणाला, असं विनाकारण मला बेइज्जत करू नका, असं म्हणून तो मुलगा निघून चालला होता। परंतु कावेरीने त्याचा हात धरला आणि तिने त्याला बसायला सांगितलं आणि ती त्याला म्हणाली की मी तुला विचारलं आहे की तुला महिन्याला किती खर्च होतं, पण तू काही सांगितलंच नाही। मी एक प्रायव्हेट जॉब करत आहे, मला त्यातून 20,000 रुपये मिळतात। मला आणि माझ्या आईला महिन्याला 10,000 रुपये पुरतात आणि 10,000 रुपये माझे शिल्लक राहतात, आणि मी विचार केला आहे की ते 10,000 रुपये मी प्रत्येक महिन्यात तुला देईल, आणि एवढ्या पैशात तुझा महिना चालत असेल तर मला सांग। तो मुलगा आश्चर्याने कावेरीकडे पाहू लागला आणि म्हणाला की तुम्ही वेडा आहात का? एका अनोळखी मुलाला महिन्याला 10,000 रुपये देत आहात? कावेरी त्याला म्हणाली की तू गप्प बस, तू मला फक्त एवढं सांग की तू IAS अधिकारी बनणार म्हणून। मुलाला काही समजत नव्हतं की काय बोलावं, तर मग तो तिला म्हणाला की तुम्हाला काय बोलायचं आहे, स्पष्ट बोला। कावेरी म्हणाली की माझं एकच म्हणणं आहे की तू IAS ऑफिसर बनायचं, आणि हो, मला अशी इज्जत देऊन बोलू नकोस, मी तुझ्याच वयाची आहे, एका फ्रेंडप्रमाणे तू बोलू शकतोस। तो म्हणाला ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी
IAS बनवून दाखवतो. पण त्यानंतर काय? तर कावेरी त्याला म्हणाली की काही नाही, जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा तू माझे पैसे महागारी देऊ शकतो. तो मुलगा तिला म्हणाला की नाही नाही, मला एवढी मोठी हेल्प नाही पाहिजे, तू फक्त मला 200 रुपये दे. ती म्हणाली की तुला वाटत आहे का की मी वेडी आणि मेंटल आहे? पण माझ्याविषयी विचार करू नको, तुझा स्वतःचा विचार कर. असा मौका नेहमी नेहमी येत नाही. मी तुला वचन देते, जोपर्यंत तुला नोकरी लागत नाही तोपर्यंत मी तुला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये देणार. आणि जर तुला जॉब नाही लागला आणि तू माझे पैसे महागारी देऊ नाही शकला तर तू एक काम कर, गपचूप येथून पळून जा, मी तुला शोधणार नाही. तो मुलगा तिला म्हणाला, तू हे सगळं का करत आहेस? ती त्याला म्हणाली की तुला आंबे खायचे आहेत का की झाडे मोजत बसायचे आहेत? तुला हे मंजूर असेल तर बोल, नाहीतर तू जाऊ शकतोस. तो मुलगा तिला म्हणाला की काही लेखी लिहून द्यायचं आहे का? कावेरी म्हणाली की नाही. पण तो मुलगा म्हणाला की माझ्या आईने हे शिकवलं आहे की कोणी फुकटा देत असेल तर ते घ्यायचं नाही, कारण त्यांच्या मनात पाप असतं. हे ऐकल्यानंतर कावेरी उठली आणि तिने 200 रुपये काढले आणि त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाले की IAS बनणं तुझ्या लायकीचं नाही. आणि कावेरी तेथून जायला निघाली. पण पाठीमागून तो मुलगा तिला म्हणाला की मी नक्कीच IAS बनणार, मला तुझं प्रपोजल मंजूर आहे. कावेरी काहीच बोलली नाही, फक्त त्याच्याकडे बघून हसली. त्यानंतर कावेरीने त्याला तिच्याच घराच्या आसपासच्या सगळ्यात कमी रेंटची खोली शोधून दिली. तिने जागा पण अशी शोधली की तिथं कोणाचं जास्त दंगा झाला नाही पाहिजे. तो मुलगा IAS बनण्यासाठी दिल्लीला आला होता, पण घरी प्रॉब्लेम आला म्हणून तो IAS न बनताच घरी चालला होता. पण कावेरीने त्याला मदत केली आणि तिने त्याच्यापुढे प्रपोजल ठेवलं होतं की IAS बनून दाखवायचं. आणि त्याप्रमाणे आता तो मुलगा अभ्यास करू लागला होता. त्या मुलाचं नाव किशोर होतं. तो आता खूप मेहनत करून अभ्यास करू लागला. ठरल्याप्रमाणे महिन्याला कावेरीने त्याला 10,000 रुपये दिले. कावेरीच्या आईला जेव्हा हे सगळं कळालं तेव्हा ती कावेरीला म्हणाली की वेडी झाली आहेस का? एका अनोळख्या मुलावर एवढे पैसे खर्च करत आहेस? एकदा ठेस लागून पण तुझं डोकं ठिकाणावर आलं नाही का? ही दुनिया खूप स्वार्थी आहे, ती फक्त स्वतःचाच विचार करते. कावेरी म्हणाली की जी मला ठेस लागली आहे त्याचाच इलाज मी करत आहे. तिची आई म्हणाली की तुला अजून चांगला मुलगा मिळेल असे विनाकारण पैसे खर्च करू नकोस. तुझ्या लग्नासाठी आपल्याला पैसे जमा करावे लागतील, आपल्याला पैशाची खूप गरज आहे. कावेरी आईला म्हणाली की आई, पैसे तर मी जमा करत आहे, मी हे पैसे किशोरला देत आहे आणि जेव्हा त्याला नोकरी लागेल तेव्हा तो एक साथ सगळे पैसे महागारी देणार आहे. आई तिला म्हणाली की कावेरी, तू खूप भोळी आहेस, त्यामुळे सगळे तुझा फायदा घेत आहेत. ज्या मुलासोबत तुझा साखरपुडा झाला होता त्या मुलाला सुद्धा तू सरकारी नोकरीसाठी ट्राय करायला सांगितलं होतं आणि तू त्याची मदत पण केली होती. पण त्याचा परिणाम काय झाला तुला माहीत आहे ना? जशी त्याला सरकारी क्लर्कची नोकरी लागली तसं तुला त्याने सोडून दिलं. त्यानंतर कावेरीने मोठा श्वास घेतला आणि ती तिच्या आईला म्हणाली की अगं आई, त्या मुलालाच मला चांगले अद्दड घडवायचे आहे, त्यामुळे तर मी हे सगळं करत आहे, मला पण खूप त्रास होत आहे. असं म्हणता म्हणता कावेरीच्या डोळ्यातून अश्रू आले. 2 महिने खूप अभ्यास केल्यानंतर किशोरने परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर तो आई वडिलांना भेटण्यासाठी गावी गेला. IAS बनणं पण एवढं सोपं नसतं. देशामधले जेवढे पण ब्रिलियंट स्टुडंट असतात ते हे परीक्षा देतात आणि ते स्टुडंट लाखोमध्ये तिथं आलेले असतात. जेव्हा रिझल्ट आला तेव्हा किशोरचा काही मार्कामुळे नंबर राहिला होता. रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीच किशोर गावाकडून कावेरीकडे आला आणि त्याने कावेरीला 20,000 रुपये दिले आणि म्हणाला की माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल तुझे आभार. मी खूप मेहनत घेतली होती परंतु मी फेल झालो. यानंतर मी शिकणार नाही, गावाकडे जाऊन काम करणार आहे. कावेरी त्याला म्हणाले की हे पैसे महागारी गावी पाठवून दे. मला माहीत आहे तू हे पैसे कोणाकडून तरी व्याजाने घेऊन आला आहेस. मी तुला वचन दिलं होतं की जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा तू पैसे मला महागारी द्यायचे आहेत.
त्यामुळे मी हे पैसे घेणार नाही. किशोर तिला म्हणाला की मी पण स्वाभिमानी आहे. वेळेवर तू मला मदत केली, मी त्याचा फायदा घेणार नाही. तुझे हे पैसे धर आणि मी चाललो आहे. ती म्हणाली, तू हरवून चालला आहेस. अजून कॉन्टॅक्ट पूर्ण झालं नाही. अजून एक चान्स स्वतःला देऊन बघ. तू तुझ्या शिक्षणासाठी एवढे वर्ष खराब केले आहेस. अजून एक वर्ष देण्याविषयी विचार कर. पहिल्याच वेळेस खूप कमी जण IAS बनत असतात. पण कावेरी, तुझं कर्ज खूप होईल. जर मी सफल नाही झालो तर मी तुझे पैसे कोठून देऊ? कावेरी त्याला म्हणाली की तू फक्त तुझ्या घरी जाण्याच्या योग्यतेचा आहेस. जा, तू तुझ्या घरी जा. तुझं डोकं तिथपर्यंत चालतं. तुझ्यामध्ये इच्छाशक्ती असती तर तू पुढच्या वेळेस पण नापास होणार आहे हे बोलला नसताच. तू हा विचार कर की पुढच्या वेळेस तू सफल होणार आहेस. मग तुला पण माझं कर्ज फेडण्यासाठी टेन्शन येणार नाही. त्यानंतर मनोमनी किशोर हा विचार करतो की अजून एकदा चान्स घेऊन बघायचा. ह्यावेळेस किशोर जेवण कावेरीच्याच घरी करत होता, कारण जेवण बनवण्यात त्याचा खूप वेळ जात होता. त्यानंतर ऑफिसमधून आल्यावर कावेरी एकदा त्याच्याकडे जात होती आणि त्याच्या रूमची सुद्धा ती सफाई करून देत होती. आता मुख्य परीक्षा येण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले होते. त्यामुळे कावेरी पर्सनली आता त्याच्याकडे खूप लक्ष देत होती. कावेरी 4 वाजता उठून किशोरला अभ्यास करायला उठवत होती. ती त्याला चहा बनवून देत होती आणि जर किशोर वेळेवर नाही उठला तर कावेरी त्याला ओरडत असायची. त्यानंतर किशोरचे सगळे पेपर झाले आणि सगळे पेपर त्याला सोपे पण गेले होते आणि किशोर पण गावाकडे निघून गेला. कावेरीला पूर्ण विश्वास होता की यावेळेस किशोर नक्कीच सफल होत असतो. कावेरीला जशी आशा होती तसंच घडलं. किशोर पास झाला होता. त्याला चांगले रँक मिळाली. त्यामुळे त्याचं IAS बनणं ठरलं होतं. IAS बनल्यानंतर किशोर बिझी झाला. स्कूल, कॉलेज, अजून खूप ठिकाणी त्याचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर तो जॉबच्या फॉर्मल प्रोसेसमध्ये लागला. त्याला कावेरीला भेटण्याचा वेळच नाही भेटला, पण कावेरीने त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणण्यासाठी तिने फोन केला होता. एक दिवस कावेरी जेव्हा घरी होती तेव्हा तिला तिच्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती कावेरीला म्हणाली की जरा TV लावून बघ, तुझ्या UPSच्या फायटरचा इंटरव्ह्यू चालू आहे. कावेरीने लगेचच TV ऑन केला. तेव्हा इंटरव्ह्यू घेणाऱ्या पत्रकाराने किशोरला एक प्रश्न केला की तुमच्या सफल होण्याच्या मागे श्रेय कोणाचे आहे? किशोर त्यांना म्हणाला की माझ्या यशाच्या मागं फक्त एकाच श्रेय आहे आणि त्या व्यक्तीला मी लवकरच तुमच्यासमोर आणणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला एकच सांगतो की ती खूप चांगली आहे. तिच्यासारखं या जगात कोणी सुद्धा नाही. मी तर पूर्णपणे हारलो होतो, परंतु तिने मला हिंमत दिली आहे. तिने माझा पूर्ण खर्च, खाण्याचा, राहण्याचा, कोचिंगचा सगळा खर्च तिनेच केला आहे. त्यानंतर पत्रकारांनी त्याला दुसरा प्रश्न केला की तिचं नाव काय आहे म्हणून त्याने विचारले. किशोर म्हणाला की तिचं नाव कावेरी आहे. ती माझा स्वाभिमान आहे. मी यानंतरच आयुष्य तिच्या त्यागासाठी आणि तिने माझ्यावर विश्वास टाकला याच्यासाठी अर्पण करणार आहे. पत्रकार किशोरला म्हणाले की तुम्ही तिच्यासोबत लग्न करणार आहे का? या प्रश्नावर कावेरीचे मन एका जागी थांबलं होतं असं तिला वाटू लागलं. किशोर हसत म्हणाला की जर ती हा म्हणाली तर मी तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे, कारण तिच्यासारखं मला एवढं प्रेम आणि एवढं जपून कोण पण ठेवू शकत नाही. हे ऐकल्यानंतर कावेरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. तिने कधीच किशोरकडे त्या नजरेने पाहिलं नव्हतं. तिचं मन आपोआपच आता किशोरकडे वळू लागलं. ट्रेनिंगला जाण्याच्या आधी तो कावेरीच्या घरी आला. अचानक समोर किशोरला पाहिल्यानंतर कावेरीला आज पहिल्यांदा त्याची भीती वाटू लागली. त्याला नेहमी ओरडत असणारी कावेरी आज लाजेने एक शब्द पण बोलत नव्हती. तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला की मी ट्रेनिंगला चाललो आहे, तुला भेटण्यासाठी आलो होतो. आणि कावेरी त्याला तिने इंटरव्ह्यू पाहिला नाही असं दाखवून म्हणाली की ठीक आहे, तुझी पहिली पगार माझ्या अकाउंटवर पाठवून दे आणि माझा सगळा हिशोब क्लिअर कर. मी सगळं लिहून ठेवलं आहे. त्यानंतर किशोर तिच्या कानात हळूच म्हणाला की मी तर हा विचार केला आहे की पूर्ण आयुष्य माझ्या पगाराचे हकदार
मी तुलाच बनवणार आहे. हे ऐकल्यानंतर कावेरीच्या मनात काहीतरी होऊ लागलं. तिला बोलू वाटत होतं, परंतु तिच्या तोंडून एक शब्द पण निघत नव्हता. किशोर तिला म्हणाला की मला पूर्ण आयुष्यभर तू पाहिजे. तुझं बोलणं ऐकूनच मला आयुष्य घालवायचं आहे. कावेरी घाबरली आणि ती त्याला म्हणाली की मी तर एक साधारण मुलगी आहे. मला तर एका सरकारी क्लर्कने सोडलं आहे. तुला तर माझ्यापेक्षा पण शिकलेल्या IAS मुली मिळतील. किशोर तिला म्हणाला की तू पण काही कमी नाहीस. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. मला माहीत आहे, मला जेव्हा कळालं की तुला एका सरकारी क्लर्कने तुझा फायदा घेऊन तुला सोडलं, तेव्हापासून मी खूप मेहनतीने अभ्यास केला आहे, कारण तुला माझं बनवायचं होतं. दुसऱ्या वेळेस जेव्हा IAS बनण्यासाठी मी प्रयत्न करत होतो, तेव्हाच मी विचार केला होता की मी IAS बनणार आणि तुला मी माझी बायको बनवणार आणि आयुष्यात कधी त्या सरकारी क्लर्कसोबत तुझी भेट झाली तर तो तुझ्यासमोर मान खाली घालेल आणि तू खूप अभिमानाने त्याच्यासमोर जाऊ शकेल. किशोरच्या बोलण्यामुळे कावेरीच्या मनात जी जखम झाली होती ती सगळी भरून निघाली. तो तिला म्हणाला की बरं झालं त्याने तुला सोडून दिलं, नाहीतर तुझ्यासारखी निर्मळ मनाची मुलगी मला मिळाली नसती. किशोरने तिचा हात समोर केला आणि तो तिला म्हणाला की आयुष्यभर तू माझी बनून राहणार का. कावेरीने पण जास्त वेळ घालवला नाही. तिने पटकन तिचा हात किशोरच्या हातात दिला आणि ती लाजेने किशोरच्या मिठीत गेली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तिच्या अश्रूंनी किशोरचा शर्ट भिजला. तो तिला म्हणाला की तू रडत आहेस का. ती म्हणाली की हो, काही दुःख मी या अश्रूंसोबत घालवत आहे. त्यानंतर किशोर तिला म्हणाला की जे काही रडायचं आहे ते आत्ताच रडून घे. यानंतर मी तुला कधीच रडून देणार नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.